माजी नगरसेवक गुरुबख्श पैलानी माझ्याकरता ते ब्रँड आहे. पुष्पा पिक्चर मध्ये तो असं म्हणतो. तर हे जे आहेत ते माझे वडील माझ्या पाठीपाशी आहे. हा 19 नंबर वॉर्ड सगळ्याच बाबतीत वंचित राहिलेला आहे. आतापर्यंत जे जे काम मागच्या नगरसेवकांनी नाही केलंय ते आता आम्ही तर करून दाखवणार आहे, हे त्यांच्या मनात विश्वास आहे. काय एकंदरीत भाटनगरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पुनर्वसनचा तुमचा प्लॅन असणार आहे? जे पण मुलगा जे गोरगरीब आहे त्यांनी जर 75% मार्क्स त्यांनी आणलं, 11वी आणि 12वीचं जे फीज आहे त्यांची शाळेचं, ते मी माझं स्वखर्चाने देणार आहे. हा आपला हक्काचा माणूस. हे वाक्य खरं तर मी माझ्या वडिलांतून मला प्रेरणा दिलेली आहे. उद्या समजा तुम्ही निवडून आलात तर ह्या प्रभागामध्ये कोणत्या विकास कामाने शुभारंभ तुम्ही करणार आहात? जेव्हा मला एबी फॉर्म माझा नाकारलं गेलं होतं, म्हणजे मला आश्वासन देऊन सुद्धा पण मला एबी फॉर्म नाही भेटला. बस हाच मला असं वाटतं मी अपक्ष नाही आहे, हा लोकांचा पक्ष आहे. पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी आहे, त्याच्या मागे एक अदृश्य हात आहे. नेमकं ते कोणाचं अदृश्य हात आहे, नेमकं काय आहे, त्याबद्दल काय सांगाल? आपलं सोसायटीमध्ये लोक असू द्या किंवा आपलं स्लम एरियाचे लोक असू द्या, त्यांना एक आपुलकीपणा वाटतो. आज बरेचसे असे ओपन कॅन्डिडेट आहे की कधी ते स्लममध्ये फिरलंच नाहीये. प्रेक्षको नमस्कार. माझा प्रभाग माझे विजनमध्ये या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच प्रभाग क्रमांक 19मधून पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार जितू गुरुबख्श पैलानी हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. जितूजी, तुमचं आपल्या हाऊसमध्ये स्वागत आहे. एकंदरीत आपण पाहतो आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे, रणधुमाळी सुरू आहे, प्रचारात तुम्ही फिरताय रोज. एकंदरीत काय सांगाल याबद्दल? आज तुम्ही आपल्या हाऊसच्या स्टुडिओमध्ये आलात. माझा प्रभाग माझा विजन या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. काय एकंदरीत तुमचा परिचय द्याल? नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल. माझं नाव जितू गुरुबख्श पैलानी. माझे वडील माजी नगरसेवक गुरुबख्श पैलानी यांचं मी चिरंजीव. वॉर्ड नंबर 19मधून सर्वसाधारण पुरुष ड गटातून मी कब्बशी ह्या चिन्हावरतून उभा आहे. एकंदरीत आपण पाहतो आता निवडणुकीला चांगलाच वेग आलेला आहे. ह्या प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वांना वाटत होतं ही जी मुख्य लढत आहे 19 प्रभागमध्ये ही भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार आहे. मात्र त्यामध्ये तुम्ही तिसरा पर्याय या ठिकाणच्या मतदारांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे. एकंदरीत ह्या प्रभागामध्ये तुम्ही अनेक दिवसांपासून फिरताय. काय तुमचं या प्रभागाप्रती विजन असणार आहे, काय सांगाल याबद्दल? वॉर्ड नंबर 19बद्दल जर बोलायचं म्हणलं तर हा 19 नंबर वॉर्ड सगळ्या बाबतीत वंचित राहिलेला आहे. आपला हा वॉर्ड 19 ऑलमोस्ट 56,000ची संख्याचा वॉर्ड आहे. हा वॉर्ड नंबर ऑफ लेडीज इज मोर देन नंबर ऑफ मेन्स अँड ऑलमोस्ट 60 to 65% स्लम एरिया आहे. म्हणजे हा वॉर्ड जर तुम्ही पाहिला, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ स्लम एरिया कॉम्बिनेशन विथ मेट्रोपॉलिटन सिटी. तुम्ही जर देविलिंगचं ब्रिजचं अलीकडे पाहिलं तर त्याचं नक्षा एक वेगळं आहे आणि देविलिंगचं ब्रिजचं पलीकडे पाहिलं तर तिथलं एक व्ह्यू एक वेगळा आहे. बरोबर. तर माझं विजन जर तुम्ही आता जे प्रश्न विचारलं, समानता, इक्वॅलिटी, रिडेव्हलपमेंट, पुनर्वसन ब्रिजचा अलीकडे. बरोबर. जो एम्पायर स्टेटचा आपला ब्रिज आहे, हा तिथला अलीकडे आज जवळपास 45 इयर्स होऊन गेलेत. भाटनगरचा जो परिसर आहे, बरोबर, किंवा तिथे जी बैठक घर आहे ती 45 इयर्स होऊन ते बिल्डिंगचाच होऊन गेलेत. स्ट्रक्चरल स्टील ऑडिटची गरज आहे. आज जर तुम्ही ती बिल्डिंगची जर तुम्ही अवस्था पाहिली, टॉप स्लॅब गळते, बिल्डिंगतून तुमचं झाडे आलेत, ड्रेनेज सिस्टम टोटली कोलॅप्स्ड आहे. म्हणजे तिथं आरोग्याची जी समस्या आहे ना, म्हणजे एक आपण म्हणतो ना स्वच्छ वातावरण जे पाहिजे, टोटली इट्स अ ब्लंडर ओव्हर देअर. म्हणजे अक्षरशः जेव्हा मी वॉर्डमध्ये फिरत होतो, ही सगळी अवस्था पाहून की त्या लोकांना एक सल्यूट आहे की त्या ह्या अवस्थेत राहतात. त्यांच्याकरता मी आज उभं राहून त्यांच्याकरता फाईट करणार आणि त्यांचं पुनर्वसन करून घ्यायची जबाबदारी ही माझी जबाबदारी राहील. हा एक माझा विजन आहे. जर तुम्ही ब्रिजचं तुम्ही जर पलीकडे पाहिलं, तिथं बरीचशी जागा आहे ती युटिलाइज होऊ शकते. फॉर एक्झाम्पल ग्रीन एरिया, ग्रीनरी आपण जास्त करू शकतो.
असं भरपूर स्पेसेस आहेत जिथं आपण ओपन गार्डन, ओपन चिल्ड्रन्स प्ले एरिया, बरोबर. हे सगळं आपण तिथं क्रिएट करू शकतो. सी आज हा जो वॉर्ड 19 आहे, स्पेस नंबर ऑफ जी स्पेस अवेलेबिलिटी आहे, वी हॅव टू बरोबर. क्रिएट स्पेस. हम्म. तुमचं काय मल्टीप्लॅन हो, होणार हो. स्पेस. जसं आपण पार्किंग पहिला ग्राउंड होती, आज ते मल्टी लेवल पार्किंग झालेली आहे. तसंच आपल्याला ती स्पेसेस क्रिएट करायला लागेल. सो मी एक माझं एज्युकेशन जे आहे कम्प्युटर झालेलं आहे आणि माझा व्यवसाय कन्स्ट्रक्शन आहे. आय एम अ बिल्डर अँड अ डेव्हलपर. सो अ क्वालिफाईड visionary leader can develop that things and or create that things which can make difference in an area of ward number 19. म्हणजे एक सुशिक्षित उमेदवार, त्याचं एक विजनरी लीडरनी जर त्यांनी त्याच्या नेतृत्वात हा 19 नंबर वॉर्डचं नेतृत्व केलं तर ते चांगलं नमुने आपण निर्माण करू शकतो. एकंदरीत तुम्ही तुमच्या प्रभागाबद्दलचं विजन जे आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे. आम्हाला असं देखील समजतंय तुम्ही उद्योजक आहात, बाय प्रोफेशन तुम्ही बिल्डर देखील आहात. अनेक व्यवसायांच्या माध्यमातून तुमचं नाव या प्रभागात घेतलं जातं. हा जो जितू पेहलनी आहे, जो उद्योजक आहे, जो उद्योग क्षेत्रामध्ये होता, तो या राजकारणात कसा आला? माझे वडील, जसं मी तुम्हाला म्हटलं, माजी नगरसेवक गुरबख्श पेहलानी, हे म्हणजे माझ्याकरता ते ब्रँड आहे. पुष्पा पिक्चर मध्ये तो असं म्हणतो. तर हे जे आहेत ना, माझे वडील माझ्या पाठीवाशी आहे. त्यांचं एक जे पाठीशी माझं एक म्हणतो ना, एक उभं राहतो माणूस. आज त्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे, ते 3 टर्म नगरसेवक होते. पहिल्याच्या काळामध्ये डिजिटल नव्हतं. जो डिजिटल आज आहे, आज आपण जसं संपर्क करतोय, एकमेकांचं समाधान करतोय, लोकांपर्यंत पोहोचू शकतोय, त्या काळामध्ये डिजिटल एवढं नव्हतं. तर त्यांनी केलेलं काम हे लोकांच्या मनात आहे. आज पण मी जेव्हा म्हणतो ना, तर ते मला माझं नाव नाही, तू गुरबख्श का लडका आहे, म्हणजे त्यांनी जे चांगलं काम केलेले, त्यांची जी आज पुन्हा आहे, मी पोच पावती आज ती पोच पावती त्यांची, माझ्यावरती जे आशीर्वाद आणि लोकांवरती केलेलं काम, त्यांचं तो प्रेम, आज मला, आज मी उभा आहे त्यांच्यामुळे उभा आहे. पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे. खरं तर आम्ही तुमची रॅली देखील पाहिलेले आहेत. प्रतिसाद त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक त्याच्यामध्ये होते. एकंदरीत ही परिवर्तन विकास आघाडी जेव्हा स्थापन झाली, पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी, त्याच्यानंतर लगेचच तुम्ही नागरिकांमध्ये फिरायला लागलात. एकंदरीत कसा प्रतिसाद ह्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये तुम्हाला मिळतोय? कारण समोर जर आपण पाहिलं तर भाजपचा संपूर्ण पॅनल आहे, राष्ट्रवादीचा पॅनल आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3 उमेदवार आहे, शिवसेनेचे काय उमेदवार आहे, अपक्ष उमेदवार आहे. ह्याच्यात आपण पाहतोय ही मोठी लढत जी आहे पिंपरी चिंचवड शहरातली होणार आहे, त्याच्यात तुम्ही देखील प्रचारात फिरताय. एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा? काय एकंदरीत त्यांच्या भावना आहेत तुमच्यापर्यंत? प्रतिसाद जर म्हणलं तर आज लोकांमध्ये उत्साह आहे. आज आमचा जो पॅनल आहे, जर तुम्ही कंपॅरिझन केलं बाकी पॅनलचं कडे, आमचा पॅनल हा सुशिक्षित उमेदवाराचा पॅनल आहे. मी ओपन गटातून, मी कम्प्युटर, जसं मी तुम्हाला सांगितलं, माझे जे सहकारी आहेत, अंजलीताई वाघमारे, ते ॲडव्होकेट आहे. आपलं शैलेश मोरे जे एक्स नगरसेवक आहे, त्यांची मिसेस कविताताई मोरे, ते पण सायन्स स्टुडंट आहे. आणि माझा जो अजून एक सहकारी अक्षय माचरे, तोही बी सिव्हिल आहे. प्लस आमचं जो वय आहे, वी आर ऑलमोस्ट 40-35च्या रेंजमध्ये आहे. तर लोकांमध्ये जेव्हा आपण जातो तर ते आमच्यात त्यांचं यूथनेस वो हमारे इसमें उनका यूथनेस देख रहे हैं की हा तरुण चेहरे, नवीन चेहरे, की हा हे काहीतरी करू शकतात, काहीतरी परिवर्तन घडू शकतात. म्हणून जेव्हा आपण आज लोकांमध्ये फिरतोय, त्यांच्यामध्ये एक आस आहे की आतापर्यंत जे जे काम मागच्या नगरसेवकांनी नाही केलंय, ते आता आम्ही तर करून दाखवणार आहे, हे त्यांच्या मनात विश्वास आहे. आणि आज त्या जे आम्ही त्यांच्या मनात जे विश्वास उत्पन्न केलेला आहे, त्या विश्वासाला आम्ही घात करून देणार नाही. आणि मागे तुम्ही जे एक प्रश्न मला विचारलं की उद्योजक असून तुम्ही ह्या क्षेत्रात कसं आलं, तर जसं मी तुम्हाला म्हटलं, माझा व्यवसाय कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. रेराचे एक लॉ सेंटर सेक्शन 7, DSKचा एक अडकलेला प्रोजेक्ट, अर्धवट इनकम्प्लीट प्रोजेक्ट, ज्यामध्ये 149 रेसिडेंट्स यांनी 100% पेमेंट DSKना केलं होतं, पण त्यांना पोझिशन भेटलं नव्हतं, बिल्डिंग अर्धवट होती. 149 फॅमिलीज, दे वर सफरिंग अ लॉट. म्हणजे ते अक्षरशः 3-4 वर्षापासून ते फिरत होते. शेवटी रेराचा जो हत्यार आहे इंटरसेक्शन 7चं, त्यांनी ते वापरलं.
ते अप्रोच झाले माझ्याकडे. कुठलाही दुसरा बिल्डर इनिशिएटिव्ह घेत नव्हता. तर मी म्हटलं की प्रत्येक जण एक बिल्डरला एक नेगेटिव्ह अँगलनी बघतात. बरोबर. हो हो आपण काहीतरी आपल्या इंडस्ट्रीज करता काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह बिल्डर आहे हो किंवा पॉझिटिव्हनेस पण आहे बिल्डरमध्ये. म्हणून मी एक लिडरशिप घेतली, इनिशिएटिव्ह घेतलं. त्याकरता मी फाईट केलं. हम्म. इनकम्प्लीट प्रोजेक्ट वॉज बीन completed and the first project in Maharashtra, हा first project in Maharashtra under section 7 was completed by me with conveyance deed. Now 149 families are happily satisfied. प्रोजेक्टचं नाव होतं सदाफुली, DSK सदाफुली. हा, हा. नाव इट इज पलास सदाफुली. बर. सो दिस इज अन हिस्ट्री और फर्स्ट टाइम इन महाराष्ट्र जे अंडर सेक्शन 7चा अंमलबजावणी झाली आणि ते पण सक्सेसफुली हे झाली. कधीची सगळी घटना आहे? 2022 जुलैमध्ये हा ऑर्डर पास झाला आणि 2025 साली आम्ही त्यांना पीसफुली कम्प्लिटेड हँडओव्हर पोझिशन दिलं. जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही या बिल्डिंग क्षेत्रामध्ये आहात, बिल्डर आहात तुम्ही, आणि तुम्ही मगाशी एक उल्लेख केला होता जेव्हा तुम्ही तुमच्या विजनबद्दल सांगत होतात. भाटनगरमध्ये खरं तर अतिशय भयंकर परिस्थिती आहे. जसं तुम्ही त्या ठिकाणी म्हटलं की त्या ठिकाणी लोक जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी राहत आहे आणि तुम्ही म्हटलं की त्या लोकांना सल्यूट आहे की बाबा तुम्ही कसं काय या ठिकाणी राहताय आणि काय एकंदरीत भाटनगरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पुनर्वसनचा तुमचा प्लॅन असणार आहे. कारण जसं तुम्ही आत्ताचं उदाहरण सांगितलं या क्षेत्रामध्ये आहात तुम्ही, एकंदरीत काय त्या लोकांसाठी तुमचं त्या ठिकाणी विजन असणार आहे? हां, माझ्याकडे SRAचं लायसन्स पण आहे. तर समजा तो प्रोजेक्ट जर SRA रिडेव्हलपमेंटला जर गेला असेल तर मी एक हे पाहणार की जो पण काम करतोय तो माणूस ते क्वालिटीमध्ये झालं पाहिजे. आज बिल्डिंग तर कोणी पण उभं करतं. आज आमच्या इथं पत्राशेडमध्ये मी आज पाहिलं की बिल्डिंग रेडी आहे पण लिफ्ट बंद आहे. का बंद आहे? कारण बिल्डरनी अर्धवट पैसे दिलेत लिफ्टची कंपनीला, म्हणून लिफ्ट चालू नाहीये. कम्प्लिशन झालंय, कंपाऊंड नाहीये पण कम्प्लिशन झालंय. सगळी अर्धवट कामं सोडलेली. हा, तर आम्ही एक मताचा एक विश्वास आहे की आपण जो पण करणार क्वालिटीमध्ये काम करणार. बरोबर. तर लोकांना जेव्हा त्यांचा फ्लॅट मिळणार ते पण क्वालिटी मधला फ्लॅट मिळाला पाहिजे हे मी त्याची चांगल्या रीतीने त्याची हमी घेतोय. प्लस आणि देखभाल पण मी चांगलं करणार की बाबा पाहणार की काम व्यवस्थित चाललंय का नाही चाललंय. दुसरं जे तुम्ही विजन करता म्हणत होते, आमच्या प्रभागात जे रोजगार आहे ते जसं मी म्हटलं प्रत्येक गोष्ट आपल्याला क्रिएट करायला लागतं. तर रोजगारचं कसं निर्माण करता येईल, जसं आपल्या इथं महिला बचत गट आहेत. तर महिला बचत गटांना आपण पालिकेकडून कॉन्ट्रॅक्ट घेऊन येणार. से स्टिचिंगचं फॉर एक्झाम्पल युनिफॉर्म स्टिचिंगचं आपण घेऊ शकतो त्यांना. तर त्याकरता जर त्यांना कॉन्ट्रॅक्ट भेटलं महिला बचत गटांना तर त्यांचा रोजगार चालू होईल. हा एक आहे. म्हणजे हाऊ टू क्रिएट, कसं आपल्याला निर्माण करायचे रोजगार. जे आता शिकलेले मुलं आहेत त्यांना आपण बिईंग अ बिल्डर जसं मी तुम्हाला म्हटलं त्यांना आपण एड्युकेशन. आता मी माझा याच्यात एक प्रोग्राम असा राबवलेला आहे की 10वी आता परीक्षा आहे. 10वी नंतर जे पण मुलगा जे गोरगरीब आहे बिलो पॉवर्टी लाईन और पॉवर्टी लाईन ते म्हणतात आपण, त्यांनी जर 75% मार्क्स त्यांनी आणलं तर 11वी आणि 12वीचं जे फीज आहे त्यांची शाळेचं ते मी माझ्या स्वखर्चाने मी त्यांना देणार आहे. हां. दुसरं आणि 8 दिवस अगोदरच आमचा पत्राशेड इथं एक अपघात झाला. त्यामध्ये त्या माणसाची मृत्यू झाली. रिक्षा चालक होता तो. ते पाहून मला असं एक वाटलं की आपण असं पण करू शकतो की लोकांपर्यंत नॉलेज देणं. आता हेच समजा त्या रिक्षा चालकाला हे माहीत असलं की जर तो इन्शुरन्स त्यांनी केला असतं तर त्याचं जे पेमेंट आहे त्याची फॅमिलीला भेटलं असतं. म्हणजे आज ती फॅमिली डिस्टर्ब झाली आर्थिक रीतीने, ऑलरेडी ते त्या परिस्थितीत राहत आहे. बरोबर. म्हणजे एक जर माणूस जातो तर त्याच्या पाठीमागं 5-6 जण तर लाचार होऊन जातात. मग हळूहळू काय होतो, तो वाईट व्यसनात जातो, बेरोजगारी वाढणार, म्हणजे एक नेगेटिव्ह माइंड त्याचा क्रिएट होतो. हेच समजा जर त्याचा इन्शुरन्स झाला असता तर नक्कीच त्याला ती मदतीला आली असती. म्हणून प्रत्येक रिक्षा चालक आपला वॉर्ड नंबर 19 मधलं त्यांना मी 10 लाखाचा इन्शुरन्स मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या प्रभागात रिक्षा व्यवसाय देखील आहे. तर टू मेक शुअर म्हणजे एक एन्श्युअर करणार की त्यांची फॅमिली करता कसं सेफ्टी, की काय मोठा अपघात झाला किंवा डिसेबिलिटी झाली
त्यांची फॅमिली सफर होता कामा नये. कारण आपल्या प्रभागात म्हणजे बोलायला पण दुःख वाटतं की भरपूर लोक आहात की रोजगारीचं त्यांना लई मोठा प्रश्न आहे. सुशिक्षित म्हणजे 12वी झाले, शिक्षण होऊन पण. तर मी निवडून आल्यानंतर मी हे पाहणार की आपल्या प्रभागात कसं आपण लोकांना ते निर्माण करू शकतो रोजगार. समजा कोणी इंटरेस्टेड असेल की मी बिझनेस करायची त्याला, तर मी त्याच्याबरोबर पार्टनरशिप करणार. से फॉर एक्झाम्पल 10 जणांचा ग्रुप आहे, त्यांना आहे की बाबा आमच्याकडे आयडियाज आहे पण पैसे नाही. मी रितसर पार्टनरशिप लीड बनणार, पेमेंट मी लावणार आणि त्यांची आयडियाज म्हणजे कॉम्बो आपण क्रिएट करणार आणि त्यांना एक एंटरप्रेन्योर मधून त्यांना कसं आपण त्यांना पुढे नेता येईल, हे माझं विजन आहे माझ्या प्रभाग नंबर 19 सगळ्यांकरता. खरं तर चांगला मुद्दा तुम्ही मांडलाय त्या ठिकाणी. कशा पद्धतीने त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल याबद्दल तुम्ही भाष्य केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही मगाशी सांगितलं की जे पूर्वीचे नगरसेवक होते त्यांनी या ठिकाणी विकास कामांपासून या प्रभागाला वंचित ठेवलेलं आहे. खरं तर या प्रभागात स्लम एरिया पण मोठ्या प्रमाणात, आपण आनंदनगरचा भाग पाहिला, भाटनगर, त्याचबरोबर पिंपरीतील खालील भागातील काही त्या ठिकाणचे एरिया असतील, तर त्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होते. कारण दाट लोकवस्ती आहे. आपण पाहतोय भाटनगरसारखा परिसर आहे, आनंदनगर, एका घरात 7-8, 8-8 लोक त्या ठिकाणी छोट्या छोट्या खोलीमध्ये राहतात. आरोग्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी, स्वच्छतेचा प्रश्न असेल, तर ह्याकडे तुम्ही कसं पाहताय, ह्यावर तुमचा काय उपाय असणार आहे? कुठली पण गोष्टीला ना एक एज्युकेशन देणं पण गरजेचं आहे. की आज जर आपण लोकांना जागृत केलं की त्यांची सराउंडिंग आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे, प्लस पालिकेकडून अजून त्यांना मॅनपॉवर वाढून त्या एरियाला आपण अजून कसं स्वच्छ करू शकतो, जे फॅसिलिटीज अवेलेबल आहे जसे दवाखान्यात आहे तिथं, तर तिथं आपण जास्त जास्त डॉक्टरची उपलब्धी करून देणार, ज्याकरता लोकांना ती फॅसिलिटी भेटली पाहिजे. आज DY पाटीलमध्ये जावा किंवा इथं आपलं भाटनगरचं जे हॉस्पिटल आहे, म्हणजे असून सुद्धा नसू नये, असून सुद्धा नसू नये. तर आपला भाटनगर परिसरामध्ये हे जास्त असं म्हणजे वेल क्वालिफाईड आणि हायली क्वालिफाईड डॉक्टरची टीम आपण तिथं अपॉइंट करूया. जास्त जास्त लोकांना ते फॅसिलिटीज कसं उपलब्ध होईल ते आपण करूया आणि स्वच्छ आपलं अंगण कसं ठेवायचं हे आपण लोकांना पण सांगूया. की लोकांना ते जर आपण एक अवेअरनेस क्रिएट केलं, कसं आहे इन्फ्रास्ट्रक्चर जर त्यांना आपण चांगलं दिलं तर आपोआप त्यांना स्वतःच एक आपण आज समजा दुबईला गेलो, आपण विचार करू की आपण इथं थुकायचं का नाही. तसंच आपण जर आपल्या परिसराचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं, वेल मेंटेन ठेवलं, तर आपोआप ते एक कॉन्शियसली ते जागृत होऊन जातात की नाही आपल्याला आपलं अंगण स्वच्छ ठेवायचंय. तर नॉलेज पासिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि दुसरा विषय जर ब्रिजच्या पलीकडे पाहिलं, तिथं बरेचसे असं जसं चिंचवड क्वीन्सटाऊनचं मध्ये एक जागा आहे, रोड करता स्लोप असं एकदम टिल्ट आहे. दर पावसाळ्यात तिथं 3-3, 4-4 फूट पाणी भरून जातं. जर आपण तिथं थोडं एक पाईपलाईन मोठी साईडच्या कडेने टाकलं तर ते प्रॉब्लेमच नाही होणार. एक सिंपलची गोष्ट जे एक नगरसेवक करू शकतो, हे तेच फरक आहे की एक एज्युकेटेड आणि जास्त न शिकलेला. माझा एक सहकारी जसं अक्षय म्हणतोय की अभ्यासू शिक्षकला अभ्यास करणं पण गरजेचं आहे. तर त्याचं एक वाक्य मला लई टचिंग आहे की अभ्यासू जर त्याकरता तुम्हाला स्टडी पाहिजे, तुम्हाला जागृती पाहिजे, तुम्हाला त्याची जाणीव पाहिजे बाबा हा प्रॉब्लेम आपण जर कोणा बरोबर चर्चा केली की ह्याचं आपण कसं सोल्युशन करू शकतो. प्रत्येक गोष्टचं सोल्युशन चर्चे नंतरच निघतं. तर तो जो एक प्रॉब्लेम आहे स्लोपचा आहे, तो आपण पाईप टाकून आपण रेक्टिफाय करू शकतो. किंवा तिथं आपण अजून पेट्रोलिंग कसं वाढवायची पोलिसांची. कारण आता तिथं थोडं रात्रीचं उद्योगनगरमध्ये मी जेव्हा चर्चा करत होतो लोकांबरोबर, तर तिथं एक चोरी डकेतीचं थोडक्यात ते प्रॉब्लेम झालेला आहे. तर त्याकरता आपण कॅमेरा कसं वाढवायचं, पेट्रोलिंग रात्रीचं कसं पोलिसांचं जास्त करायचं. किंवा आपण जेव्हा आता जसं मेट्रोचं काम चालू आहे आपलं, मेट्रोच्या साईडमध्ये जे रोड्स आहेत ते रोडमध्ये खड्डे झाले जास्त, तर जे वयस्कर लोक आहेत, जग असतात, कोणाला मणकेचा प्रॉब्लेम असतो, तर ते मेंटेनेबल आपण रोड ठेवूया, ज्याकरता कोणाला पण वयस्कर असो लहान मुलं असो त्रास होणार नाही, अपघात होणार नाही.
डायव्हर्जन आपण व्यवस्थित करूया की ज्याकरता प्रत्येक सोसायटीमध्ये जाताना सुटसुटीत जावं. तुमचं ते आता कुत्र्यांचा पण लई मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की एक भयंकर म्हणजे तो वातावरण निर्माण झालेलं आहे. तर त्याच्याकडे हे प्रत्येक गोष्टीचा आपण आता 19 हा जसं म्हणलं 55,000चा वॉर्ड आहे, सेग्रिगेटेड आहे. म्हणजे इथं हा प्रॉब्लेम आहे, उद्योगनगरमध्ये तो प्रॉब्लेम आहे. आता मी त्या दिवशी तिथं बोयर कॉलनीमध्ये गेलो, गावडे कॉलनीमध्ये, तिथं पण अगेन रिडेव्हलपमेंटचा आता मोठा विषय आहे. तर आज जर एक सुशिक्षित उमेदवार त्यांचं जर नगरसेवक होऊन मी पुढे आलो, त्यांना आपल्यावर आज समजा त्यांनी मला निवडून दिलं म्हणजे ह्याच्यावर त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे. आणि मी जसं मी तुम्हाला म्हणलं त्यांचा विश्वासघात होऊन येणार नाही. प्रत्येक गोष्ट त्यांचा प्रॉब्लेम म्हणजे ते माझा प्रॉब्लेम राहील आणि माझा प्रॉब्लेम की मी 100% त्याला सोल्युशन देणारच. म्हणजे ते इन टर्म्स ऑफ जॉब असो, रिडेव्हलपमेंट असो किंवा कुठल्या पण अँगलनी आरोग्याच्या दृष्टिकोनी असो, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन एक अभ्यासू स्टुडंटला आहे आणि एक जागृत स्टुडंटला आहे. मी आज ह्या फील्डमध्ये एक स्टुडंट म्हणून आलेलो आहे, पण माझ्या पाठीमागे जसं मी म्हटलं 3 टर्म्स माझ्या वडिलांचं एक एक्सपिरियन्स आहे, ते एक्सपिरियन्स घेऊन मी उतरलेलो आहे. तर मला आज माहिती आहे की बाबा 4 कोपऱ्यात मध्ये काय काय प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे. तुम्ही मगाशी एक उल्लेख केला होता पुष्पा चित्रपटाचा. जसं पुष्पाच्या मागे एक तो पंजाचा ब्रँड आहे, तसं तुमच्या मागे देखील तुमचे वडील आहेत. खरं तर ह्याच प्रभागातून 3 वेळा त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. त्यांना देखील मानणारा मोठा वर्ग आहे. अजूनही त्यांच्या बाजूने आपण पाहतो ह्या ठिकाणी सहानुभूती आहे. एकंदरीत वडिलांनी जो वारसा जपला होता, या ठिकाणी जे प्रभागात काम केलं होतं, त्याचा फायदा तुम्हाला कसा होणार या ठिकाणी? कुठलं पण उमेदवाराचं कॅरेक्टर बघतात लोक की त्याच्या पाठीमागं किती गुन्हे आहेत, की त्याचं पाठीमागचं काय काय त्यांनी केलेलं आहे. तुम्ही जर आमची हिस्ट्री पाहिली ना, म्हणजे माझ्या वडिलांची, 0 केसेस ऑन हिम. कधी पण त्यांनी कोणालाच नगरसेवक म्हणजे 3 टर्म असताना 0 केसेस. कधी पण त्यांनी कोणाला त्रास दिलेला नाहीये की बाबा ह्यांनी मला सपोर्ट नाही केलं तर आता ह्याची कशी वाट लावायची, ते कधीच नाहीये. राजकारण कधीच नाही केलं. म्हणून ते म्हणतो ना आपला माणूस. माझं जे पॅम्पलेट मध्ये मी लिहिलेलं आहे, आपला हक्काचा माणूस. तुमचं ब्रीद वाक्य आहे. आपला हक्काचा माणूस हे वाक्य खरं तर मी माझ्या वडिलांतून मला प्रेरणा दिलेली आहे. त्यांनी जे काम केलेलं आहे, कधी पण सेल्फिशनेस कधीच त्यांनी दाखवलेली नाहीये. कधी पण त्यांनी हात असंच केलेलं आहे, हात असं कधी नाही केलं. लोकांसाठी कायम दिलेलं आहे. हो, कधी पण हात म्हणजे लोकांना एक द्यायची भावनाने ते उतरलेले आहेत. कधी पण तुम्ही कोणाला पण जर प्रभागात फिरताना तुम्ही मी पण आता जेव्हा प्रचाराला जातो, अरे हा जसं मी तुम्हाला हा तू गुरबक्षचा मुलगा आहे, म्हणजे त्यांना आवर्जून लोक आवर्जून ते म्हणतात अरे तू गुरबक्षचा मुलगा आहे. अरे वा, तुझ्या वडिलांचं लई स्वभाव चांगलं, त्यांनी लई आमच्याकरता लई चांगलं केलेलं आहे. त्यांनी कधीच कोणाला त्रास दिलेला नाहीये. उलट लग्न असो कोणाचं किंवा कोणाचं समजा मृत्यू असो, तेव्हा तिथं जे पण सामग्री वगैरे लागतात ते पण त्यांनी कोणाला न कळवता, गाजावाजा न करता त्यांनी काम केलेलं आहे. आज लोक नुसतं घंटी पण देतात ना मंदिरात, त्याच्या ते जाहिरात करतात, अरे मी घंटी देतो. तर लोकांचा प्रेम अंतःकरणातून यायला पाहिजे, शोशाब मध्ये नाही. तुम्ही जसं तुमचं मगाशी विजन सांगितलं, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचं या प्रभागाबद्दलचं विजन मांडलं. उद्या समजा तुम्ही निवडून आलात तर ह्या प्रभागामध्ये कोणत्या विकास कामाने शुभारंभ तुम्ही करणार आहात? मेन एज्युकेशनवरती मी जोर लावणार आहे. पावना नदी जी आपल्या आज नदी जी नाला झालेली आहे त्याला स्वच्छ करणं हे माझं प्रायोरिटी राहील. प्लस इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ भाटनगर, इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ गावडे कॉलनी, बोयर कॉलनी असं डेव्हलप करणार की आज तुम्ही सौदागरमध्ये जावा, तिथं लिनियर गार्डनचं नावाने ते ओळखलं जातं. आज अंपायर स्ट्रीटच्या खाली पण ती जागा आहे, तिथं तुम्ही बर्ड्सचा तुम्ही एक गार्डन करू शकता. भरपूर तिथं ठिकाणी जागा आहे, त्याला युटिलाइज, जसं मी तुम्हाला म्हटलं क्रिएशन ऑफ स्पेस. तर बिंग अ इंजिनियर आय कॅन क्रिएट दॅट स्पेस, ज्याकरता लोक आता तिथं समजा लिनियर गार्डनचं ते हायलाईट होणार. आपण एम्पायर स्ट्रीटचं तिथं हे आपल्या लिनियर गार्डनचा विषय झाला. त्यानंतर तुमचं उद्योगनगरमध्ये डायव्हर्जन जे विषय आहे, जेव्हा माणूस तिथून ब्रिजवरून येतो लेफ्ट मारतो तिथं सर्कल बांधणं, कारण तिथं मोठा अपघात होता तिथं.
प्लस तुमच्या देविलिंगचं तिथं सिग्नलची गरज आहे, कारण तिथं राईटला तुमचं मॉल आहे, लेफ्टला सोसायटीज आहे. तर तिथं ट्रॅफिक जाम भरपूर होतात. स्पीड ब्रेकरचं मागं पुढं लोकेशन झालेलं आहे. जसं मी तुम्हाला प्रत्येक भागात वेगवेगळं डेव्हलपमेंट्स आहे. बरोबर. प्रायोरिटी वुड बी द लिटरेचर, एज्युकेशन. आमच्या प्रभागात एक लायब्ररी नाही आहे. हां, एक पण नाही. बाटनगरमध्ये एक लायब्ररी नाही. आज तुम्ही विचार करा, 300-325 फुटामध्ये राहणारा एक माणूस, त्याची एक फॅमिली, 2 मुलं, कसं तो स्टडीज करणार का किचनमध्ये, म्हणजे टी व्ही आहे, त्याचं फोकस कसं राहणार. बरोबर. म्हणून एक ग्रंथालय उभं करणं, लायब्ररी जिला आपण म्हणतो आपल्या बाटनगरमध्ये. त्यानंतर शौचालय, लेडीज शौचालय नाही आहे. रमाबाई नगर चौकात तुम्ही जर पाहणार, तिथं एक लेडीज शौचालय एक पण नाही. एक पण नाही. तर हे जे बेसिक गोष्ट आहे, लेडीज शौचालय असू द्या किंवा ग्रंथालय असू द्या किंवा जसं पुनर्वसनचा मी विषय बोलला, हे माझे हे 5 वर्षात माझे सगळं मी चेकलिस्ट बनवून ठेवलेली आहे की निवडून आल्यानंतर आपण हे सगळं मुद्दे आपल्याला करायचे. प्लस साथोसाथ आपला एन्व्हायरमेंटमध्ये स्किल्ड, जसं आपल्या यूथला स्किल्ड क्लासेस, स्किल्ड टेक्नॉलॉजी, जसं आता सगळं IT चा जमाना झालेला आहे, त्यांना IT चं नॉलेज देऊया, ज्याकरता ते स्वतःहून एक एंटरप्रिनरशिपमध्ये ते पुढे येणार, रोजगार ते निर्माण होणार. जेवढं होऊ शकेल मी आपल्या प्रभागाकरता जास्त होऊ शकेल मी ते करणार आहे. एकंदरीत आपण पाहतोय तुम्ही या प्रभागात एक लोकांना पर्याय दिलेला आहे. तुम्ही जी पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी स्थापन केलेली, त्या माध्यमातून जे 2 मोठे पक्ष या ठिकाणी, भाजप असेल, राष्ट्रवादी, त्याला कुठेतरी तुम्ही आता पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. लोकांमध्ये तुम्ही एकंदरीत फिरताय, प्रतिसाद तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतोय. काय विजयाचा विश्वास वाटतो तुम्हाला या पॅनलबद्दलचा? जेव्हा मला AB फॉर्म माझा नाकारलं गेलं होतं, म्हणजे मला आश्वासन देऊन सुद्धा पण मला AB फॉर्म नाही भेटलं. 12:30-1 वाजता एक सिच्युएशन अशी आली की मी आता पुढे जाऊ काय तर थांबू. शेवटच्या दिवशी, शेवटचा अर्धा तासात मग असं वाटलं की मला ते जसं म्हटलं ना, DSKचा जो विषय मला माइंडमध्ये फिरत होता की आज जर कोणीतरी लोकांकरता फाईट करणारा पाहिजे, नाहीतर जे वर्षानुवर्ष चाललंय ती गोष्ट मला इग्नाइट करून गेली की नाही, आता फॉर्म भरायचंय. योगायोगाने मी हाताने तिथे फॉर्म भरलेला आहे. शेवटचे लास्ट 3 मिनिट्स होते, ते फॉर्म मी सबमिट केलं आणि योगाने ते पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे AB फॉर्म आला, ते जोडून लास्ट 3 मिनिट्समध्ये ते फॉर्म सबमिट केलं. आता 3 तारीख होती, आज आहे 12. प्रश्न असा आला की 10 दिवसात आपण लोकांमध्ये कसं पोहोचणार, कारण अपक्ष आहे. पण आज मला असं वाटतं मी अपक्ष नाहीये, हा लोकांचा पक्ष आहे. आज जर लोकांनी तुम्हाला ताकद दिली, स्टेट सेंट्रलची इलेक्शन नाहीये, हे लोकल नगरसेवक स्थानिक पातळीवरती आहे. तर स्थानिक पातळीवरती लोक विचार करतात की हा जो माणूस आहे त्याची क्वालिफिकेशन काय, त्याचं प्रिव्हियस, त्याचं काय म्हणतो लाईफ, आणि आताची होणारं जे काय कॅपेबिलिटी आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचं कॅरेक्टर कसं आहे. हे जेव्हा कॉम्बिनेशनमध्ये आम्ही जेव्हा लोकांच्या समोर आलोय आणि लोकांकडून जे प्रतिसाद भेटतोय, म्हणजे मी तुम्हाला अक्षरशः सांगतो की आपला सोसायटीमध्ये लोक असू द्या किंवा आपलं स्लम एरियाचे लोक असू द्या, त्यांना एक आपुलकीपणा वाटतो. आज बरेचसे असे ओपन कॅन्डिडेट आहे की कधी ते स्लममध्ये फिरलंच नाहीये, कधी आलेच नाही त्या भागात, कधीच नाही फिरले. आज मी प्रत्येक घरोघरी जाऊन फिरून आलोय. फिरल्यानंतर जे आता आपण जे चर्चा करतोय की पुनर्वसन ड्रेनेजचा, हे त्यांच्या बरोबर संवाद करतानाच आज आपण चर्चा करू शकतो. नाहीतर मी पण आज म्हणलो असतो हा मी असं करणार तसं करणार. जेव्हा माणूस फिरतो, लोकांमध्ये असतो, लोकांमध्ये राहतो, त्यांच्या सारखा होऊन राहतो, तर त्याची खरं आतून त्याचं काय दुःख आहे तो तेव्हा त्याला शेअर करतो. नाहीतर लोक म्हणतात की ठीक आहे चाललंय, पण तसं नाही. आताचा वेळ चेंज झालेला आहे. लोकल इलेक्शनमध्ये लोक चेहरा बघतात, त्याचं काम बघतात, सेकंडरी तुमचं चिन्ह येतो. आणि आज हे जे असं मी म्हटलं परिवर्तन विकास आघाडीचं जो पॅनल आहे, हे खरं तर लोकांचं पॅनल आहे. आज लोकांचा जे विश्वास जे आमच्यावरती दाखवत आहेत, तर मला तर असं वाटतं की नक्कीच आमच्या पॅनलचा विजय होणार.
तुम्ही जसं विश्वास व्यक्त केलाय, मी जेवढे प्रश्न विचारले प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही रोखठोक उत्तर दिलंय, मुद्देसूद या ठिकाणी तुम्ही उत्तर दिलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो. ह्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये एक चर्चा आहे, जो पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी आहे, त्याच्या मागे एक अदृश्य हात आहे. नेमकं ते कोणाचा अदृश्य हात आहे, नेमकं काय आहे, त्याबद्दल काय सांगाल? अदृश्य एक तर जे मी तुम्हाला म्हटलं, लोक जे आहेत आमचे 19 नंबर वॉर्डचे जे लोक आहेत, हेच त्यांची अंतकरणातून येणारा प्रेरणा, तीच आमच्या पाठीमागे एक शक्ती आहे. ह्या लोकांच्या सगळ्यांचा हात आमच्या पाठीमागाशी आहे, तेच आम्हाला पुढं 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 नेत आहे. आणि आता शेवटच्या बाउंड्रीवरती फक्त मला ते लाईन क्रॉस करायची आहे. हेच एक अदृश्य शक्ती आहे, लोकांची अदृश्य शक्ती आपल्या बरोबर आहे. निश्चितच प्रेक्षको, आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 19 मधील पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार जितू गुरबक्ष पहिलानी होते. खरं तर माझा प्रभाग माझा विजन या कार्यक्रमाअंतर्गत ते आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये आले होते. त्यांनी त्यांचं विजन या ठिकाणी मांडलेले. जितूजी, तुम्हाला देखील आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आहे. आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.